मला जायचं होतं म्हणून मम्मीची तब्येत देखील ठीक नव्हती, तरीसुद्धा मम्मीने लाडू बनवायला घेतले। तिला किती म्हटलं अगं राहू दे राहू दे, पण नाहीच ऐकणार मम्मी। मम्मी म्हणे नाही गं, दिवाळीचं काहीतरी पाहिजेच ना सोबत तुझ्या म्हणून। मग तिची तब्येत पण ठीक नव्हती तरीसुद्धा तिने छान असे पुरीचे लाडू बनवले आणि मम्मीच्या हातचे पुरीचे लाडू आमच्या घरी सगळ्यांनाच खूप आवडतात। आणि रात्री खूप उशीर देखील झालेला होता, जेवण वगैरे आमचे झाले होते। त्यानंतर मग मम्मीला नाही म्हटलं तरी देखील तिने लाडूचं पीठ भिजवलं आणि लगेच लाडू करायला घेतले। तर बेसन पीठ ते भिजवून घेतलं, त्यानंतर मग त्याच्या अशा पद्धतीने पुऱ्या करून तळून घेते। आणि याला बऱ्याच ठिकाणी दामट्याचे लाडू देखील म्हणतात। आणि एक साईडने मम्मीने लगेचच पाक करायला देखील ठेवला होता आणि मम्मी थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकते म्हणजे ना लाडू एकदम नरम होतात। आणि त्यानंतर ज्या पुऱ्या तळून घेतल्या होत्या ना त्या अशा चुरून घेतल्या आणि त्यानंतर थोडंसं त्याला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक काढून घ्यायचं आहे। आणि जेव्हा चासणी तयार होईल म्हणजे आपला पाक जेव्हा तयार होईल त्यामध्ये हे सगळं मिश्रण मिक्स करून द्यायचं आहे। अशा पद्धतीने मम्मी लाडू बनवते आणि ती चेक करत होती की गोळी बनली की नाही। जेव्हा याची गोळी बनेल तेव्हाच हे मिश्रण आपल्याला पाकामध्ये टाकायचं असतं आणि एकजीव करून घ्यायचं आहे। आता जरी हे थोडंसं पातळ दिसत असेल ना, पण हे लाडू सकाळी बांधायला आलेले होते त्यामुळे मी काही शूट करू शकलं नाही। आणि त्यानंतर मम्मीने शंकरपाळे देखील बनवले। चला तर व्हिडिओ कसा वाटला, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।